आज आपण इडली, डोसा, आप्पे यांच्यासोबत खाण्यासाठी चटकदार अशी ओल्या नारळाची चटणीची रेसिपी करणार आहोत। नमस्कार, मी हेमा स्वागत करते तुमचं मराठी अन्नपूर्णामध्ये। चटणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय, 4 हिरव्या मिरच्या घेतल्याय, लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, पाऊण वाटी डाळो इथे लागणार आहे आणि गरजेनुसार पाणी लागणार आहे। त्यानंतर वरून फोडणीसाठी जिरं, मोहरी, पांढरी उडदाची डाळ, 4 सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य आता लागणार आहे। चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचे काप टाकून घ्यायचे आहे। तुम्ही हे ओलं नारळ किसून पण घेऊ शकता, म्हणजे छान असं बारीक होतं। त्यानंतर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। मिरच्या ह्या तुम्ही थोड्या तिखटच घ्या, कमी तिखट मिरच्या घेऊ नका। त्यानंतर पाऊण वाटी डाळो टाकून घ्यायचं आहे, याला डाळ्यासुद्धा म्हणतात, आणि चवीपुरतं मीठ आत्ताच टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा लिंबाचा रस असा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व अगोदर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडसर वाटून झालं की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला। कोथिंबीरसुद्धा मिक्सरमध्ये फिरवली की चटणीला खूप छान चव येते। चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळसरच हवी आहे, त्यामुळे परत पाणी टाकून घेतलं आहे। तर मिक्सरमध्ये फिरवल्यावर चटणी आपली तयार झालेली आहे। आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व फोडणीचं साहित्य त्या तेलामध्ये छान असं तडतडून गरम करून घ्यायचं आहे आणि ते वरून फोडणीवर असं टाकायचं आहे। ही फोडणी वरून चटणीवर टाकली की खूप छान खमंग अशी ही चटणी तयार होते। ही चटणी तुम्ही इडली, वडे, आप्पे यासोबत तुम्ही खाऊ शकतात। तयार झाली इथे आपली ओल्या नारळाची चटणी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।